श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी स्वामी माऊलींचा खूप लाख मोलाचा स्वामी सुसंवाद ऐकणार आहोत। स्वामी भक्तांनो, कुणी कितीही कुरूप असले, कितीही वाईट असले तर स्वतःवर प्रेम करायचे कधीच विसरत नाही। सगळ्यांना आपल्या स्वतःवर खूप प्रेम असते। असेच निस्वार्थी प्रेम आपल्याला आपल्या स्वामी माऊलींवर असायला हवे। जर गुरुप्रेम हे निस्वार्थी असेल तर गुरु आपल्या विना राहूच शकत नाही। बघा, आपण कधी आपल्या स्वतःला कधी विचारले का की आपल्या स्वतःमध्ये असे काय आहे की आपण स्वतःवर प्रेम करतो, किंवा आपण स्वतःला कधी असे विचारतो का की तुझ्यामध्ये असे काय आहे की मी तुझ्यावर प्रेम करावं? नाही ना। आपण स्वतः कसेही असलो तरीही आपण आपल्या स्वतःवर खूप प्रेम करतो आणि करायलाच हवे। पण तसंच आपण निर्हेतू प्रेम आपल्या स्वामींवरही करावे। आणि बघा, जर असं निस्वार्थी प्रेम जर आपलं स्वामींवर झालं की आपला प्रापंचिक, व्यावहारिक, आर्थिक कोणत्याही प्रकारचा शीण आपल्याला जाणवत नाही आणि आपल्या हातून धर्माचरण घडते आणि मग आपल्याला स्वामींना काहीच मागण्याची गरज भासत नाही। फक्त प्रश्न असतो तो आपल्या मानसिकतेचा। आपल्या प्रापंचिक जीवनात खूप अडचणी आहेत, आपले वाईट कर्माचे भोग आहेत, परंतु आपण आपल्या भक्तीत कधीच खंड पडू द्यायचा नाही। बघा, ज्या भक्तीत कुठली तरी अपेक्षा, भावना असते किंवा कोणतीही भक्ती एखादी अपेक्षा ठेवून केली जाते तर ती भक्ती निस्वार्थ ठरत नाही। हे कसं? म्हणजे आपण एखादी सेवा करतो, पण ती सेवा करत असताना आपल्या मनात नेहमीच हाच विचार असतो, माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करत आहो। परंतु आपण नेहमी असा विचार करायचा की या पवित्र सेवेने आपल्या सगळ्या समस्या सुटणार आहे, आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे। सेवा करावी, पण एकदा आपल्या स्वामी महाराजांना आपली अडचण सांगावी व लगेच ती विसरून जावी आणि त्याची सर्व चिंता स्वामी चरणांवर सोडून द्यावी। त्याची काळजी करू नये, फक्त सेवा करत राहावी। असे केल्याने स्वामी आपल्यासोबत नेहमीच राहतात। आपल्या प्रपंचात कितीही वादळ येऊ द्या, भलेही आपली नौका जरी बुडाली तरी स्वामींवर विश्वास ठेवा, कारण चमत्कार हा अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो। जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ। स्वामींवर कधीही शंका घेऊ नका। बऱ्याच वेळेला आपण पूर्ण तुटून पडतो, मनातून खचून जातो, आपला संयम तुटतो आणि अशा परिस्थितीत स्वतःला सावरणं खूप कठीण होतं। आणि मग आपण काय करतो? चिडून स्वामींनाच विचारतो की स्वामी तुम्ही आहात की नाही, असे आपण स्वामींना प्रश्न करतो। प्रिय स्वामी भक्तांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, भोग प्रत्येकालाच आहे, देवालाही भोग चुकले नाही। प्रारब्धाच्या भोगापासून कुणाचीही सुटका होत नाही, कारण ते आपल्याच काही कर्मामुळे आपल्याला प्राप्त झालेले असतात। हे भोग भोगत असताना आपण आपल्या कर्मांचे खापर कधीही दुसऱ्यावर फोडू नये। स्वतः भगवान श्रीराम देव होते, परंतु त्यांनाही 14 वर्षाचा वनवास हा चुकला नाही। त्यामुळे आपण तर त्यांच्यापुढे खूप सामान्य आहोत। समोर कितीही भौतिक समस्या निर्माण झाली तरी पण माझ्यासमोर कोणतीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, माझ्या जीवनामध्ये दुःखाचा
कितीही महासागर कोसळला तरीसुद्धा मी माझी स्वामी भक्ती कधीही खंडित होऊ देणार नाही, ही भावना मनात रुजवावी. कारण त्या दुःखाच्या महासागरातून आपली नौका पार करणारे फक्त आणि फक्त माझे स्वामीच असणार आहेत, असे आपल्या मनाला नेहमी सांगावे. म्हणून स्वामी चरण नेहमी घट्ट धरून ठेवावे आणि स्वामींना नेहमी सांगायचे की, स्वामी, मी आपले अज्ञानी बाळ आहे. मी खूप द्वेषी आहे. माझ्यात खूप वाईट शक्ती आहे. मी खूप द्वेषी असलो म्हणून तुम्ही मला तुमच्या चरणापासून अंतर देऊ नका. कारण एक आई आपले बाळ वाईट असले म्हणून त्याला कधीच आपल्यापासून दूर करत नाहीत. तर तसेच प्रेम तुम्ही माझ्यावर करा. आणि माझी काळजी करणारं आपल्याशिवाय या जगात कुणीच नाही. म्हणून माझी नौका पार करण्याचे काम आपणच करणार आहोत. आणि माझा तुमच्यावर पूर्ण आणि पूर्ण विश्वास आहे, असं स्वामींना नेहमी तुम्हाला सांगायचं आहे. जर या मताशी तुम्ही सहमत असाल तर तुम्ही स्वामींना कोणत्या रूपाने हाक देता ते कमेंटमध्ये टाईप करा. जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपली परिस्थिती प्रतिकूल असते, तेव्हा आपण दुसऱ्यांकडे आशेने बघतो. तेव्हा ते सर्वजण, मग ते कोणतेही नाते असो, आपल्यापासून पाठ फिरवतात, आपल्याला टाळायला लागतात. जर आपण समोरून येत असलो तर ते त्यांचा मार्ग बदलतात. हे ठासून आपण सर्वांनी आपल्या लक्षात घ्यायचे आहे. या जगात फक्त आणि फक्त निस्वार्थ आपल्यावर प्रेम करणारे असेल तर ते आपले स्वामी, मग ते तुमचे कोणतेही गुरु असो, तेच आहेत. म्हणून नित्य करावे स्वामी स्मरण, तेच तारतील तुझे दुःखाचे रणांगण. आपले स्वामी हे परब्रह्म आहेत. ते कधीच आपल्याला एकटं सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी दिलेले हे संदेश जर तुमच्या वास्तविक जीवनाला स्पर्शून जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.